नमस्कार मित्रांनो, बाकी योजनांचे पैसे येवोत किंवा नाही येवो, पण PM किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा केले जातात. मित्रांनो, PM किसान योजना ही शेतकऱ्यांची खूपच आवडती योजना आता बनलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत दिला जाणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा केला जातो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 18वा हप्ताही जमा केला जाणार आहे. परंतु मित्रांनो, PM किसान योजनेचा 18वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे करायची आहेत. आता शेतकऱ्यांना ही पुढील 5 कामे करावी लागणार आहे, तरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 18वा हप्ता हा जमा होणार आहे. ही 5 कामे तुम्ही केलेली नसल्यास तुम्हाला हप्ता येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ती कोणती महत्त्वाची 5 कामे आहेत शेतकऱ्यांना करायची आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर ती कोणकोणती 5 कामे आहेत याविषयी PM किसान योजनेअंतर्गतच्या पोर्टलवरती माहिती दिलेली आहे. तर ती कोणती महत्त्वाची 5 कामे आहेत, तर एक एक करून आपण ती जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, सुरू करूया. त्यामधील पहिले काम हे आहे, अपने बैंक खाते को आधार कार्ड से लिंक रखें. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तपासून पहा. असल्यास तुम्हाला काही करायची गरज नाही, परंतु नसल्यास तुम्हाला ते तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे. कारण PM किसान योजनेचे पैसे हे तुम्हाला DBT मार्फत मिळत असतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्यासाठी दुसरे काम आहे म्हणजेच बैंक खाते की स्थिती के साथ अपना आधार सीडिंग जाचे. हे काम मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही करू शकता किंवा तुम्हाला मोबाईलवरून जमत नसेल तर ते तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, तुमच्यासाठी तिसरे काम आहे ते म्हणजेच अपने आधार सीडेड बैंक खाते में अपना DBT विकल्प ॲक्टिव्ह रखें. यामध्ये तुम्हाला तुमच्या आधारने जो सीडिंग केलेला बँक खाता आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला DBT मार्फत पैसे येण्यासाठी आधार लिंक हे करायचे आहे. जर तुम्हाला हे आधार सीडेड कसे चेक करायचे व कसे सीडिंग आधार करून घ्यायचे हे जमत नसेल तर आपल्या चॅनलवरती दुसरा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला चौथे काम करायचे आहे, अपना eKYC पुरा करे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला eKYC करणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते. यानंतर मित्रांनो, तुम्हाला 5वे आणि महत्त्वाचे म्हणजे शेवटचे काम करायचे आहे ते म्हणजे PM किसान पोर्टल में नो योर स्टेटस मॉड्यूल के तहत अपनी आधार सीडिंग स्थिति की जांच करें. तर मित्रांनो, तुम्हाला PM किसान पोर्टलवरती जाऊन नो युअर स्टेटसवरती तुमचा आधार नंबर व OTP टाकून एलिजिबिलिटी स्टेटस लँड सीडिंग येस पाहिजे, KYC स्टेटस येस पाहिजे, तरच मित्रांनो तुम्हाला हप्ता येईल. नसल्यास इथे काही अदर बँक सीडिंग स्टेटस नोही असल्यास तुम्हाला हप्ता येण्यास अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. तर भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.